तर आम्ही आता इलाव गावाक आता सकाळी इलाव 8 वाजता पोचलाव आणि आता पहिले शेतात आमच्या बहिणीच्या शेतामध्ये ए भाच्या आकडे ए भाच्या आकडे हां ह्यो आमचो भाचो हां प्रणय आणि ती बहीण तकडे आणि ते भाऊजी ते बघा त्यांच्या कानात जिजू हा त्याच्या कानात फुल घातलेलं असतं आणि तिकडे कोण गो तू कोण लागतो माझी कोण लागतं हा ते माझी भाची तर अशा प्रकारे आम्ही आता इथे मस्त खूप नदीच्या किनारी घरामध्ये आलेलो आहे आणि यो बघा यो आमचो नातू यो बघा आणि हे घराकडे आता तुमका भाजी दाखवते आमची भाजी ही बघा ही लसूण ही बघा ही लसूण ही बघा दिसली आणि ती लाल भाजी ती चवळी हे असं हे सगळं चवळी नाही हे सगळी ती पूर्ण अशी लसूणचा मळा आहे आणि त्या साईडला काय लावलंय तिकडे पुढे भुईमुग चणे आणि यो तन्मय संतोष माडेश्वर ही सगळी भाजी लावलेली आहे आणि ती बघा ती नदी आता कडची बघा पूर्ण नदी आणि वरती तलाव आहे या नदीमध्ये बारमाही पाणी नसतं पण जसं आता मार्च जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मॅक्झिमम मार्चपर्यंत पाणी असतं आणि तेच पाणी पण आमच्या गावी आमचं गाव तिवरे कणकवली तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि पाण्याची कमतरता आम्हाला अजिबात नाही शुद्ध हवा नैसर्गिक वातावरण आणि खूप सुंदर अशी झाडं निसर्गवेलीने नटलेलं हे आमचं असं गाव आहे तिवरे गाव म्हणजे तिवरे गाव नाव कसं पडलं माहिती आहे की काही म्हणतात लोक की तिवरची झाडं होती इथे पहिली खूप झाडं होती तिवर नावाची आणि त्यामुळे तिवरे नाव तो बघा आंब्याला किती मोहर आलेला आहे तो बघा इथे शेंगा पण आहेत हे बघा छोटे आहेत अजून लागत आहेत तर अशा प्रकारे तिथे माड आहेत माडावरती नारळ पण आहेत आणि इथे भुईमुग लसूण परत कलिंगड आणि सूर्यफूल घातलेलं आहे आणि लाल माठ तिकडे खूप सुंदर अशी लाल माठची भाजी आहे कुठल्याही प्रकारचं खत वापरलं जात नाही इथे सेंद्रिय खतावरती भाजी होते आणि आम्ही गावावरून मुंबईला भाजी घेऊन आलो की भरपूर 8-15 दिवस पुरेल अशी वांगी वगैरे आणि आता वांगी पण होतील तो एक 15-20 दिवसामध्ये तर अशा प्रकारचं हे जे वातावरण आहे आता खरं तर मुंबई तर आहेच पण गाव असावं घर असावं कारण जसं की सासराने माहेर मुलगी सासरी गेली की माहेरी ओढ लागते माहेरी गेली की सासरीची ओढ लागते तसं हे मानवी जीवन आहे आमचं कोकणातलं खास म्हणजे कोकणातल्या लोकांचं कोकणातला माणूस कधी मुंबईला गेला शहरामध्ये गेला तरी त्याला कोकणची ओढ लागतेच कारण कोकण एक पृथ्वी तलावरचं स्वर्ग आहे खरं तर आणि ज्या कोकणाच्या लाल मातीमध्ये हे बघा ही जी माती आहे ही बघा ही जी माती आहे ही लाल माती आहे एवढी शुद्ध माती आहे इथे आणि ही जी माती आहे ही माती याच्यामध्ये अजिबात खत नाही आहे आणि तिचा सुगंध एवढा मोहक येतो ना की जणू मोगरा दरवळावा असा सुगंध येतो मातीला आणि जर याच्यावरती उन्हाळ्यामध्ये याच्यामध्ये जर उष्ण झालेल्या मातीवरती जर पाऊस पडला तर खूपच सुंदर सुगंध येतो तो तर सगळीच येतो पण ही जी कोकणातली माती आहे अफलातून माती आहे अफलातून आणि तुम्ही या कोकणाला कधीतरी भेट द्यायला तर या कोकणामध्ये आमच्या या शेतामध्ये अनेक प्रकारची फुलं वगैरे आहेत अनंत आहे हे बघा
ही अशी फुलं लागलेली आहेत. अनंत, तगर, मोगरा. हे बघा मोगऱ्याचा पण आहे ना, होता ना रे, काय गेला ता कसला पप्या, नंदा नंदा ना. हां नंदाचा फुल तुमका दाखवतो हे बघा, नंदा. हे बघा ह्या नंदाचं फुल अजून फुललेलं नाही, फुलेल तरी पण लवकर. नंदाचा फुल असा. आणि या आमचा असा शेतावरती घर नदीच्या किनाऱ्यावरती. उठा लवकर आता 8 वाजले. हा इथे सोनचाफा आहे. नाना नो, हे बघा हे आमचे नाना, ज्येष्ठ नाटककार, कलाकार, रंगभूमी गाजवलेली माणसं, आपली जुनी माणसं. आपलातून त्यांची कला सादर करण्याची पद्धत, त्यांची कला खूप सुंदर असते. ए रामफळ की सीताफळ का? हां हे रामफळ आहे. हे बघा, हे बघा हे रामफळ. हे एक आहे, तिथे एक आहे. कमी भरली, कमी धरली आहेत, दोन चार आहेत पण धरली आहेत. ता महत्वाचा. कोण? हां हे रामफळाचा झाड, रामफळ धरलेली आहेत. आणि दुसरी म्हणजे काजी रान, म्हणजे तुम्ही कोकणचा मेवा म्हणता ना, ते अजून लागायचं आहे. पण हे बघा, हे बघा हे लागले आहेत बघा. हे बघा काजू, हे काजू आता लागत आहेत. मोहर, आपला अजून मोहर आलेला आहे, फक्त थंडी पाहिजे. थंडी आहेच, खूप थंडी आहे. रात्री आम्ही आज आलो ना बसमधून, एवढी थंडी होती ना, खूप थंडी होती. पण स्वेटर आणलेलं नाही, आम्हाला वाटलं थंडी नसेल, पण खूप थंडी, पुष्कळ थंडी आहे. आणि तिकडे आमच्या गुरांचा गोठा आहे. आमचं गुरांचा गोठा म्हणजे राजमहाल, बाळ्याबैल. पण मला आज खूप वाईट वाटतं की आमचा जो सर्जा होता, मागे तुमच्या मागच्या ब्लॉगमध्ये मी त्याचा फोटो टाकला होता. सफेद कलरचा बैल होता आणि त्याला विषबाधा झाली. आणि त्याचाच सहकारी मित्र हा बघा बाळ्या. बघा ही बघा, ही आमची एकटी नंदी तिकडे आहे. ती बघा नंदिनी, तिचं नाव तिथे माझ्या कादंबरीमध्ये पण टाकलं आहे नंदिनीचं नाव, नवीन कादंबरीमध्ये. याचं बघा, हा बघा हा जो बाळ आहे, हा त्या आमच्या पांढऱ्या सर्जाचा मित्र. त्यालाही आता एकटं पण जाणवत असेल, पण नियतीच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही. नियतीने त्याला खूप म्हणजे आता दुःख. ॲक्च्युली तो बाळ्या बैल होता, सर्जा बैल होता, तो खूप गुणी होता. मागच्या ब्लॉगमध्ये त्याची डिटेल सांगितलीच होती. घरापर्यंत, किचनपर्यंत जायचा. अशा प्रकारे हे आमचं शेतावरचं घर आहे. हे बघा आंब्याला पण मोहर आलेला आहे, अजून आंबे लागले नाही आहेत. तर खरंच हे कोकण आहे ना, खूप सुंदर कोकण आहे. म्हणून सर्वांनी कोकणामध्ये या आणि एन्जॉय करा. आमच्या इकडे या गावी कणकवली तिवऱ्यामध्ये. आता आम्ही 4-5 दिवस आहोत इथे, शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आलेलं आहे. तर ओके, आमच्या सुरंगी ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ओके बाय, हॅव अ ग्रेट डे.